वेलकम बॅक स्टुडंट्स. ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मॅक्झिमा अँड मिनिमा हा फंक्शनचा पॉईंट आपला सुरू होता. त्यामध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट पॉईंट आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. यामध्ये हा जो पॉईंट आहे मॅक्झिमा अँड मिनिमामधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आपण स्टार्ट करू. हा ग्राफ आपण बघतोय. सपोज करू की आपलं फंक्शन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. असं जर फंक्शन असेल त्याचं ग्राफ दिलेला आहे आपल्याला. आपण ग्राफ बघून सांगू शकतो की फंक्शन मिनिमम कोणत्या पॉईंटला असेल, तर या पॉईंटला मिनिमम फंक्शन असेल आणि मॅक्झिमम कुठे असेल, या पॉईंटला मॅक्झिमम असेल. सपोज करू की हा पॉईंट आहे आपला सी आणि हा पॉईंट असेल आपला डी पॉईंट असेल. ठीक आहे. हे जर दोन पॉईंट जर आपण बघितले, सी हा पॉईंट एक्स ॲक्सिसवरती आहे आणि त्यालाच वाय ॲक्सिसवरती आपल्याला काय मिळेल, एफ ऑफ सी मिळेल. म्हणजे या पॉईंटचा जो कोऑर्डिनेट आहे तो काय मिळेल आपल्याला, सी कॉमा एफ ऑफ सी असा मिळेल. सेम जर डी पॉईंटसाठी आपण पाहिलं तर याच्यावरती एक्स ॲक्सिसवरती काय असेल, डी असेल आणि वाय ॲक्सिससाठी काय मिळेल आपल्याला, इथे एफ ऑफ डी हा पॉईंट असेल आपल्यासाठी, म्हणजे मिळेल एफ ऑफ डी. हे दोन कोऑर्डिनेट्स मिळतात याच्यासाठी, पॉईंट सी आणि पॉईंट डीसाठी. तर आपण काय पाहणार आहोत, सी हा काय असणार आहे, पॉईंट ऑफ मिनिमा असेल, मिनिमम आहे तो, आणि हा मॅक्झिमम आहे म्हणजे डी हा पॉईंट काय असेल, पॉईंट ऑफ मॅक्झिमा असणार आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण बघितलं आहे की आपण पॉईंट्स फाइंड आउट करतो, टर्निंग पॉईंट्स. टर्निंग पॉईंट्स कशाला म्हणायचे, आपला इथे कर्व झालेला आहे, हा राऊंड होतोय, हा टर्न होतो इथे ग्राफ आपला. सेम या पॉईंटला सुद्धा बघा, हा ग्राफ काय होतो, टर्न होतो. त्यामुळे त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, टर्निंग पॉईंट्स असं म्हणतो. किंवा एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये. त्याच्यावरून आपल्याला काय मिळतात, एक्स इज इक्वल टू सी किंवा डी असे पॉईंट्स मिळतील. आणि हे जे पॉईंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, टर्निंग पॉईंट्स किंवा स्टेशनरी पॉईंट्स. आता टर्निंग पॉईंट्स म्हणजे काय, मी सांगितलं की या पॉईंटला ग्राफ टर्न झालेला आहे म्हणून या पॉईंटला आपण काय म्हणणार, टर्निंग पॉईंट्स. दोन्ही पण बघितले आपण. स्टेशनरी पॉईंट म्हणजेच काय, सपोज जर इथे आपण या पॉईंटला स्लोप काढला, स्लोप नाही, टँजंट काढली. ठीक आहे. तर हे काय पॅरलेल आहे ना एक्स ॲक्सिसला, तिथे आपला स्लोप काय असणार आहे, 0 असणार आहे. तर ज्या पॉईंटला स्लोप 0 असतो त्यालाच काय म्हणायचं, स्टेशनरी पॉईंट. टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट असं पण म्हणू शकतो. सी या पॉईंटला हा टर्न झालेला आहे आणि याच पॉईंटला टँजंट काढली तर ती कशी असते, पॅरलेल आहे. त्यामुळे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला, 0 मिळतो. आपण काय पाहतोय, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पाहतोय. तर यामध्ये आपण मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार आहोत, सी हा पॉईंट आहे. जसं की आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये केलं सेम त्याचप्रमाणे लेफ्ट आणि राईटचे पॉईंट चेक करायचे यामध्ये पण. सपोज सी हा असेल आपला, नंबर लाईनवरती जर आपण बघितलं त्याचा स्लोप, टँजंटचा पॉईंट काय असणार आहे, त्याची व्हॅल्यू 0 असणार आहे. जर हा पॉईंट घेतला आपण, सपोज करू की तो पॉईंट काय आहे, डेल्टा पॉईंट असेल, इथे घेतला तर 0 पासून सीपर्यंत त्याच्यामध्ये डेल्टा आहे. मग डेल्टाची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला ती कशी मिळेल, सी मायनस डेल्टा. नेक्स्ट या साईडचा पॉईंट पाहिला तर काय असणार आहे, सी प्लस डेल्टा मिळेल आपल्याला. म्हणजे आपल्याला इंटरवल मिळतो, इथून या पॉईंटपर्यंत इंटरवल मिळतो. पॉईंट काय काय मिळाले पहा, सी मायनस डेल्टा, सी प्लस डेल्टा असे पॉईंट्स मिळाले आपल्याला. सी मायनस डेल्टा हा पॉईंट जर समजा निगेटिव्ह आला, निगेटिव्ह कसा येईल, या ठिकाणी आपण काय करतो, टँजंट ड्रॉ करतो. टँजंट आपली कशी डिक्रीजिंग आहे ना, टँजंट डिक्रीजिंग आहे म्हणजेच व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह. या पॉईंटला टँजंट ड्रॉ केली तर आपली टँजंट इन्क्रीज होते म्हणजे व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे आपल्याला काय काय मिळालं, निगेटिव्ह, 0 आणि पॉझिटिव्ह असे पॉईंट्स मिळाले. म्हणजे फंक्शन कसं होत चाललंय पहा, आपलं इन्क्रीज होत चाललंय. निगेटिव्ह, त्यानंतर 0, त्यानंतर पॉझिटिव्ह, फंक्शन आपलं इन्क्रीज झालं. सेम आपण नंबर लाईनवरती सुद्धा पाहू शकतो.
आपण जर नंबर लाईन पाहिली 0 इकडे असतो -1 इकडे असतो +1 -0 प्लस नंबर लाईन आपली कशी होत चालले हे इन्क्रीज होत चालले ना म्हणजेच आपल्याला इथे काय मिळेल तर चेंज इन स्लोप कसा असेल इन्क्रीजिंग असेल चेंज इन स्लोप इन्क्रीजिंग म्हणजेच दिलेल्या पॉईंटच्या ठिकाणी आपण पाहिलं तर फंक्शन कसं आहे इन्क्रीजिंग आहे याचा चेंज इन स्लोपचा अर्थ काय असतो f'(x) f'(x) म्हणजेच काय f'(x)चं डेरिव्हेटिव्ह आणखीन एकदा घेणार आहोत आपण त्यालाच काय म्हणायचं चेंज इन स्लोप इन्क्रीजिंग तो काय असेल चेंज इन स्लोप म्हणजे f'(x) असेल आणि तो जर इन्क्रीजिंग असेल तर फंक्शन कसं असेल मिनिमम म्हणजेच इन्क्रीजिंग म्हणजे हा काय असणार आहे ग्रेटर दॅन 0 आणि असं असेल तर फंक्शन आपलं काय असणार आहे मिनिमम पहा अपोजिट आहे इथे बरोबर f'(x) ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन कसं असणार आहे मिनिमम सेम या उलट जर डी या पॉईंटसाठी आपण पाहिलं टँजंट 0 आहे स्लोप 0 असणार आहे सपोज इथे 0 असेल त्यानंतर 2 पॉईंटसाठी आपण चेक करू इथे जर टँजंट ड्रॉ केली तर कशी मिळते इन्क्रीजिंग मिळते म्हणजे त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल नेक्स्ट साईडला बघितली टँजंट तर त्याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला डिक्रीजिंग असणार आहे त्यामुळे व्हॅल्यू काय मिळणार आहे निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह चाललेलं आहे म्हणजे फंक्शन कसं असणार आहे डिक्रीजिंग फंक्शन असणार आहे आपले फंक्शन कसं असेल डिक्रीजिंग असेल याचाच अर्थ चेंज इन स्लोप काय असतो आपला f'(x) तो कसा आहे डिक्रीजिंग आहे लेस दॅन 0 आहे आणि लेस दॅन 0 म्हणजेच फंक्शन कसं असेल आपलं मॅक्सिमम ठीक आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहेत सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये f'(x) ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याला काय म्हणणार आहोत आपण फंक्शन मिनिमम आहे आणि f'(x) लेस दॅन 0 असेल तर फंक्शन कसं असेल मॅक्झिमम फंक्शन असेल आणि यावरून आपण ज्या काही व्हॅल्यू आपल्याला मिळतात त्या व्हॅल्यूज आपण काय करतो परत मेन इक्वेशनमध्ये म्हणजे f(x) मध्ये पुट करतो आणि त्याच्यावरून फाइंड आउट करतो मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय असेल ती ठीक आहे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे यावरचे त्याचा आपण अल्गोरिदम पाहू अल्गोरिदममध्ये स्टेप्स आहेत फर्स्ट स्टेप असेल फाइंड f'(x) f'(x) आपण फाइंड आउट करणार आहोत सपोज आपलं फंक्शन दिलेलं असेल y = f(x) असं असेल तर f'(x) फाइंड आउट करणार आहोत त्यानंतर फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजेच काय मॅक्झिमम मिनिमम जे आपण फाइंड करतो त्यालाच आपण म्हणतो एक्स्ट्रीम व्हॅल्यूज त्याच्यासाठी f'(x) = 0 याच्यावरून आपला टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट्स मिळतात x = x1 x2 अशा काहीतरी व्हॅल्यूज मिळतील नेक्स्ट स्टेप काय आहे फाइंड f'(x) म्हणजेच जो काही आपला f असेल त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत f'(x) त्यामध्ये नंतर x1 आणि x2 या व्हॅल्यू पुट करून पाहतो आपण फर्स्ट काय असेल सपोज आपण x1 पुट केला ती व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह मिळाली तर फंक्शन कसं असतं फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट x1 फॉर मिनिमम व्हॅल्यू ॲट x = x1 इन f(x) म्हणजेच यावरून कळतं आपल्याला फंक्शन मिनिमम आहे की मॅक्झिमम आहे आणि तीच व्हॅल्यू काय करायची परत इक्वेशन दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करायची मिनिमम व्हॅल्यूसाठी सेकंड f'(x2) जर x2 पुट केला ती व्हॅल्यू लेस दॅन 0 मिळाली तर फंक्शन कसं असेल मॅक्झिमम असतं आणि मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी आपण काय करणार आहोत x2 ही व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करून पाहणार आहोत म्हणजे आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल ठीक आहे जास्त काही स्टेप्स नाही आहेत याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू म्हणजे आपल्याला नीट समजेल एक्झाम्पल आहे फाइंड लोकल मॅक्झिमम अँड लोकल मिनिमम व्हॅल्यू ऑफ f(x) = x³ - 3x² - 24x + 5 असं एक्झाम्पल दिलेलं आहे पहिल्यांदा आपण गिवन लिहून घेऊ की आपल्याकडे काय इक्वेशन दिलेलं आहे गिवन f(x) =
एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 24x प्लस 5 याला इक्वेशन नंबर देऊ आपण 1. त्यानंतर आता स्टार्ट करू. पहिल्यांदा काय करायचं आहे, फाइंड एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू. काय मिळेल एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला, एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह काय मिळेल 3x स्क्वेअर मायनस मायनस काय आहे 3x स्क्वेअर आहे. 3x स्क्वेअरवरून आपल्याला काय मिळेल, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x असतं, म्हणजेच 3 × 2x मायनस 24 एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. यावरून आपल्याला मिळेल 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 असं इक्वेशन मिळतं आपल्याला. 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 हे इक्वेशन नंबर आहे 2. हा मिळाला आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स. त्यानंतर काय करायचं आहे, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. जे काही इक्वेशन मिळतं फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. मग दिलेलं इक्वेशन आहे ना आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज मिळतील. कशा व्हॅल्यूज मिळतील पहा, इथे 3 टर्म आहेत 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24. या तिन्ही टर्म्सला 3 ने डिवाइड होतं, त्यामुळे पूर्ण इक्वेशनला आपण 3 ने डिवाइड करू. देअरफॉर आपल्याला मिळेल एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3×8 = 24. आपल्याला इक्वेशन मिळालं एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 8 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट किती आहे 1 आणि हा मायनस 8. मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला मायनस 8 मिळतो. याचे फॅक्टर्स पाडले तर काय मिळतात, मल्टिप्लिकेशन मायनस 8 यायला हवी आणि त्यांची ॲडिशन किती हवे -2. मायनस 4 आणि 2 जर आपण घेतले तर आपल्याला हे इक्वेशन मिळू शकतं. डायरेक्टली इथे आता मी एक्स मायनस 4 एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0 मिळाला आपल्याला. देअरफॉर यावरून काय मिळेल एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -4 काय मिळतं +4. एक्स इज इक्वल टू इथे काय आहे +2 आहे, या साईडला गेल्यावर काय मिळेल -2. देअरफॉर एक्सच्या व्हॅल्यूज काय मिळालं आपल्याला 4 and -2. म्हणजे आता आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. टर्निंग पॉईंट्समध्ये काय मिळाले 4 -2. त्यानंतर काय फाइंड आउट करतो एफ डबल डॅश ऑफ एक्स, म्हणजेच आपण डिफरन्शिएट करणार आहोत एफ डॅश ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट इक्वेशन 2 काय आहे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स काय होईल डबल डेरिव्हेटिव्ह होईल एफ डबल डॅश ऑफ एक्स मिळेल आपल्याला. आता 3x स्क्वेअर याला डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला. काय मिळेल 3 × 2x मायनस 6 × 1 मायनस 24चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. म्हणजे आपल्याला मिळेल 6x मायनस 6. हे इक्वेशन नंबर आहे 3. हा मिळाला आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स एफ डबल डॅश ऑफ एक्स मिळाला. नेक्स्ट आपण काय करतो, जे टर्निंग पॉईंट्स मिळालेले आहेत ते याच्यामध्ये पुट करून पाहतो कोणती व्हॅल्यू मॅक्झिमम आणि कोणती व्हॅल्यू मिनिमम. ग्रेटर दॅन 0 असेल तर व्हॅल्यू मिनिमम, लेस दॅन 0 असेल तर व्हॅल्यू मॅक्झिमम. चेक करू आपण आता. व्हॅल्यू काय आहे 4 आहे. एफ डबल डॅश ऑफ 4साठी चेक करू. एफ डबल डॅश ऑफ 4 इज इक्वल टू या इक्वेशनमध्ये आपण पुट करणार आहोत एक्सची व्हॅल्यू 4. 6 × 4 मायनस 6 इज इक्वल टू किती मिळेल याचा आन्सर विच इज इक्वल टू 18. ग्रेटर दॅन 0 मिळाला, म्हणजेच एफ डबल डॅश ऑफ एक्स काय मिळाला आपल्याला ग्रेटर दॅन 0. देअरफॉर आपण काय म्हणणार आहोत एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू 4. ग्रेटर दॅन 0 आला की आपण म्हणतो व्हॅल्यू कशी असते मिनिमम असते. आता आपण दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करून बघू की आपल्याला मिनिमम व्हॅल्यू काय मिळते. पुट एक्स इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे आपलं दिलेलं इक्वेशन आहे इक्वेशन 1. त्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा एफ ऑफ 4
4 व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला हे सॉल्व केल्यानंतर काय मिळेल पहा. 4 क्यूब 64 minus 3 into 4 square 16, 16 into 3 48 minus 24 into 4 96 and plus 5. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल -75 असा आन्सर मिळतं. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन f of x इज -75 ॲट x इज इक्वल टू 4. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली -75. सेम आपण फॉर x इज इक्वल टू -2 साठी सुद्धा फाइंड आउट करू शकतो. f' ऑफ -2 जर घेतलं याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला मिळेल 6 into -2 -6 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळते -18 विच इज लेस दॅन 0. देअरफॉर वी कॅन से दॅट अ फंक्शन इज मॅक्झिमम. Therefore f of x has maximum value at x is equal to -2. हेच इक्वेशन आपण काय करणार आहोत, इक्वेशन फर्स्टमध्ये याची व्हॅल्यू पुट करणार आहोत f of -2. म्हणजेच इथे या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू काय पुट करणार आहोत -2. -2चा क्यूब काय मिळेल आपल्याला -8 मिळेल. सेम x स्क्वेअर -2 स्क्वेअर काय मिळेल 4 4 3 are 12. असं सॉल्व केल्यानंतर याची व्हॅल्यू मिळते आपल्याला 33 विच इज पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली आपल्याला इथे 33 व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर वी कॅन से दॅट मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ f ऑफ x इज 33. कोणत्या पॉईंटला आहे 33 व्हॅल्यू, ॲट x इज इक्वल टू -2. म्हणजेच आपल्याला इथे काय काय मिळालं पहा. आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं, f' ऑफ x फाइंड आउट केला, त्याच्यावरून टर्निंग पॉईंट्स फाइंड आउट केले. टर्निंग पॉईंट्स मिळाल्यानंतर f' ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली. f' ऑफ एक्सच्या व्हॅल्यूमध्ये आपण काय पुट केले, टर्निंग पॉईंट पहिल्यांदा फर्स्ट नंतर सेकंड. f' ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन कसं असतं, मिनिमम असतं. त्यानंतर f' ऑफ एक्स जर लेस दॅन 0 असेल तर फंक्शन कसं असतं, मॅक्सिमम. या पद्धतीने आपण आणखीन एक्झाम्पल सोडवणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड लोकल मॅक्झिमम अँड लोकल मिनिमम व्हॅल्यू ऑफ f ऑफ एक्स इज इक्वल टू 5x³ + 2x² - 3x. हे एक्झरसाइजमधलं एक्झाम्पल आहे तुमचं. सोल्युशनमध्ये पहिल्यांदा आपण f' ऑफ एक्स फाइंड आउट करणार आहोत. f ऑफ एक्स आपला काय आहे 5x³ + 2x² - 3x इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यावरून f' ऑफ एक्स आपल्याला काय मिळेल पहा 15x² + 4x - 3 असं इक्वेशन मिळतं. 5 3s are 15 x³ काय येणार आहे x² मिळेल प्लस 2 × x². x² डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x. 2 × 2 4 झाला आणि x ॲज इट इज -3 × x डेरिव्हेटिव्ह काय असेल 1. म्हणजे आपल्याला f' ऑफ एक्स मिळतो 15x² + 4x - 3 असं इक्वेशन मिळतं. नेक्स्ट आपण काय करतो, टर्निंग पॉईंट्स फाइंड आउट करतो. त्याच्यासाठी काय करणार आहोत, f' ऑफ एक्स इज इक्वल टू 0. फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज f' ऑफ एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे हे इक्वेशन मिळेल 15x² + 4x - 3 इज इक्वल टू मिळेल आपल्याला 0. त्यानंतर आता हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. टर्निंग पॉईंट्स फाइंड आउट करायचे आहेत. x² कोएफिशियंट काय आहे 15 आणि कॉन्स्टंट आहे -3. यांचं मल्टिप्लिकेशन काय मिळेल 15 × -3 -45 मिळतो. याचे फॅक्टर्स पाडले. असे फॅक्टर्स पाहिजेत की ॲडिशन किती आली पाहिजे +4. मग आपल्याला काय मिळेल 9 5s are 45 पण मायनस हवं आणि ॲडिशन प्लस. म्हणजे आपण 9 × -5 करू शकतो. 9 - 5 + 4 मिळतो. मल्टिप्लिकेशन -45. हे सॉल्व करू आपण. आपल्याला काय मिळेल 15x² + 9x - 5x - 3 इज इक्वल टू 0. फर्स्ट दोन टर्ममधून कॉमन बाहेर काय निघेल 3x कॉमन निघेल कारण 15 आणि 9ला 3ने डिवाइड होतं. ब्रॅकेटमध्ये राहील 5x + 3 मायनस ब्रॅकेटमध्ये जे चिन्ह असेल, जर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर आतलं काय होतं चेंज होतं, मायनस असेल तर प्लस होईल. याच्यामधून कॉमन फक्त 1 निघेल. ब्रॅकेटमध्ये राहील 5x + 3 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सेम मिळाले 5x + 3
and second is 3x minus 1 which is equal to 0. Therefore हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळतात x इज इक्वल टू -3/5 and 1/3. ठीक आहे, टर्निंग पॉईंट्स मिळाले. नेक्स्ट आपण काय फाइंड करतो, एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजेच डिफरन्शिएट करणार आहोत. डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट आपल्याला काय मिळेल याच्यावरून, एफ डबल डॅश ऑफ एक्स मिळेल विच इज इक्वल टू, याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला. डेरिव्हेटिव्ह काय मिळेल याचं, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x असतं. 2 × 15 किती मिळेल 30 अँड एक्स प्लस 4 × x आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असेल, 4 ॲज इट इज, -3, 3चं डेरिव्हेटिव्ह काय असेल 0. देअरफॉर एफ डबल डॅश ऑफ एक्स आपल्याला काय मिळाला 30x + 4. इक्वेशन नंबर 3. आता याच्यामध्ये आपण टर्निंग पॉईंट्स यूज करून व्हॅल्यू मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे फाइंड आउट करणार आहोत. तर पहिल्यांदा -3/5 ही व्हॅल्यू आपण चेक करू. एफ डबल डॅश ऑफ -3/5 विच इज इक्वल टू 30 × -3/5 + 4 इज इक्वल टू, हे जर एक्झाम्पल सॉल्व केलं तर आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळते, -14 व्हॅल्यू मिळते विच इज लेस दॅन 0. याचा अर्थ काय, एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू कशी मिळाली, लेस दॅन 0 मिळाली. देअरफॉर वी कॅन से दॅट एफ ऑफ एक्स हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. पण कुठे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, ॲट एक्स इज इक्वल टू -3/5. ही व्हॅल्यू आता मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी आपण कुठे पुट करतो, इक्वेशन फर्स्टमध्ये. ठीक आहे, ती व्हॅल्यू चेक करू आपण. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज, डायरेक्ट पुट करतो आपण इक्वेशन फर्स्टमध्ये. काय मिळेल, 5 × -3/5 ब्रॅकेट क्यूब + 2 × -3/5 स्क्वेअर -3 × -3/5 असं इक्वेशन आपल्याला मिळेल. हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला लास्टला व्हॅल्यू काय मिळते, 36/25 अशी व्हॅल्यू मिळते. म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली, मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. सेम आता टर्निंग पॉईंट सेकंड काय मिळालं आहे, 1/3. त्याच्यासाठी चेक करू आपण, एफ डबल डॅश ऑफ 1/3. एफ डबल डॅशची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, 30 × एक्सची व्हॅल्यू आहे 1/3 + 4. आपल्याला मिळेल 10 + 4 मिळेल विच इज इक्वल टू 14 ग्रेटर दॅन 0. एफ डबल डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 मिळाला म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू कशी असणार आहे, मिनिमम. देअरफॉर एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट कोणत्या पॉईंटला, ॲट एक्स इज इक्वल टू 1/3. सेम आता मिनिमम व्हॅल्यू आपण एफ ऑफ एक्समध्ये पुट करून बघणार आहोत. मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज, ठीक आहे, ही व्हॅल्यू एफ ऑफ एक्समध्ये पुट करू. काय मिळेल आपल्याला, 5 × 1/3 ब्रॅकेट क्यूब + 2 × 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर -3 × 1/3. आणि याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल -16/27. ठीक आहे, आपण काय काय केलं या एक्झाम्पलमध्ये, इक्वेशन आपल्याला दिलेलं होतं. काय होतं इक्वेशन, 5x³ + 2x² -3x. एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट केला. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. त्यावरून एक्स्ट्रीम पॉईंट्ससाठी काय केलं, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. टर्निंग पॉईंट्स मिळाले आपल्याला -3/5 and 1,3. Again, differentiating equation 2 with respect to x, we get f double dash of x is equal to 30x plus 4. Equation number 3. Equation number 3 मध्ये आपण या दोन व्हॅल्यू पुट केलेत. पहिल्यांदा -3/5 ही व्हॅल्यू लेस दॅन 0 मिळाली. फंक्शन कसं आलं, मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी टर्निंग पॉईंटची व्हॅल्यू आपण एफ ऑफ एक्समध्ये पुट केली. नेक्स्ट काय केलं, सेकंड टर्निंग पॉईंटची व्हॅल्यू 1/3 आपण एफ डबल डॅश ऑफ एक्समध्ये पुट करून पाहिली. कशी येते, ग्रेटर दॅन 0. देअरफॉर वी कॅन से दॅट एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू 1/3. त्यावरून मिनिमम व्हॅल्यू एफ ऑफ एक्सची कशी काढू शकतो, ही जी व्हॅल्यू आहे ती काय करायची, एफ ऑफ एक्स इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते. ठीक आहे, तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. दोन एक्झाम्पल बघितलेत आपण याच्यावरती. खूप सोपं पॉईंट आहे, अवघड काही नाही आहे.
अल्गोरिदम पण तुम्हाला सांगितलेलं आहे, हे समजलं असेलच. ठीक आहे, हा पॉईंट आपल्याला कंप्लीट झालेला आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. थँक्यू.